नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। जुन्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलेहरे तालुका आंबेगाव या ठिकाणी घोड नदीच्या पुलाच्या दक्षिण दिशेला शनिवारी 22 जून रोजी रात्री 9:30च्या सुमारास फॉर्च्युनर गाडीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये ओम उर्फ बंटी सुनील भालेराव वय वर्ष 20 हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे। या प्रकरणी मंचर पोलिसांनी खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते राहणार मोहितेवाडी शेलपिंपळगाव तालुका खेड याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। एकलेहरे या ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे नागरिक संतप्त होऊन मंचर पोलीस ठाण्यावर गेले होते। मयूर मोहिते यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर जमाव तेथून निघून गेला। ओमचे चुलते नितीन रामचंद्र भालेराव राहणार कळंब तालुका आंबेगाव यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। शनिवारी रात्री कळंब गावातून जुन्या रस्त्याने मंचरच्या दिशेने भरधाव फॉर्च्युनर क्रमांक MH14 KJ 7557 ही गाडी येत होती। ओमच्या दुचाकीला फॉर्च्युनर गाडीने धडक दिली, त्यामुळे ओम रस्त्यापासून 10 ते 12 फूट फेकला गेला। जखमी ओम यास रुग्णवाहिकेतून मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आला। उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं। अपघात झाल्यानंतर मयूर मोहिते यांनी मदत करण्याच्या ऐवजी तेथून पळ काढला असा गावकऱ्यांचा आक्षेप आहे, त्यामुळे गावकरी संतप्त झाले होते। प्रत्यक्षात मयूर मोहिते अपघातानंतर घटनास्थळीच असल्याचे व्हिडिओमधून स्पष्ट झाले आहे। मयूर मोहितेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच मयूर मोहिते यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याने मयूर मोहिते यांना लगेचच जामीन मंजूर होण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी या अपघात प्रकरणी खुलासा करताना सांगितले की माझा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते हा अपघातानंतर कुठेही पळून गेला नाही। अपघातानंतर मंचर पोलीस ठाण्यात तो उपस्थित झाला होता। पोलीस योग्य तपास करून कारवाई करतील, त्यांच्या तपासात हस्तक्षेप केला जाणार नाही। मयूर याने मद्यपानही केलेलं नव्हतं असे स्पष्टीकरण आमदार मोहिते पाटील यांनी दिले आहे। मागील अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर खेड तालुक्यात रविवारी 23 जून 2024 रोजी सायंकाळी दमदार हजेरी लावली आहे। खेड तालुक्यात अनेक ठिकाणी ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। काही ठिकाणी अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस पडला। पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते। तळेगाव चौक ते आंबेठाण चौक भागात सेवा रस्त्याच्या खड्ड्यात मोटारी अडकून पडल्याचे चित्र पाहावयास मिळालं। आळंदी भागात देखील सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे। खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता सुटकेचा श्वास सोडला आहे। पेरण्या झाल्यानंतर पाऊस गायब झाला होता, त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावले होते। अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या होत्या। पावसाने पुनरागमन केल्याने शेतीच्या कामांना वेग येणार आहे। सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच त्रेधा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळालं। रात्री उशिरापर्यंत पावसाचा कमी अधिक जोर कायम होता। पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथील चौकात प्रवासी वाहतुकीच्या रिक्षा अस्ताव्यस्त उभ्या राहत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो आहे। यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी विविध पक्ष व संघटना यांच्याकडून करण्यात येत आहे। गावात दहशत करण्यासाठी हवेत 3 ते 4 राऊंड फायर केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यात रानमळा कडूस या ठिकाणी घडली होती। या प्रकरणी तिघांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हवेत गोळीबार करणारी व्यक्ती निवृत्त पोलीस निरीक्षक असल्याची बाब समोर आली आहे। या प्रकरणी ओंकार अनिल शिंदे वय वर्ष 24 राहणार रानमळा कडूस यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गोळीबार करणारे निवृत्त पोलीस निरीक्षक अनिल बाळकृष्ण शिंदे यांच्यासह तिघांवर आरमॅक्स सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खेड तालुक्यात कडूसमध्ये एकत्रित असलेल्या जमिनीचा ताबा घेण्याच्या वादातून निवृत्त पोलीस निरीक्षक असलेल्या अनिल शिंदे यांनी परवाना असलेल्या स्वतःच्या पिस्तुलातून 4 वेळा गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे।
आषाढी पालखी सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत जिल्हा स्तरावर दुर्घटना प्रतिसाद पथक जिल्हा प्रशासनाकडून स्थापन करण्यात आले आहे। या पथकाचे प्रमुख खेड, आळंदी, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, हवेली, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यातील उपविभागीय अधिकारी हे पथक प्रमुख असून तालुक्यांचे तहसीलदार उपप्रमुख असणार आहेत। आषाढी वारी पालखी प्रस्थानमुळे आळंदी शहरात येणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी दिनांक 25 जून रोजी दुपारी 12 ते रविवारी दिनांक 30 जून रोजी रात्री 9 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद केली जाणार आहे। पर्यायी मार्ग म्हणून भोसरी औद्योगिक भागातून लोणीकंद मरकळकडे जाणारी औद्योगिक कामगारांची वाहनांची वाहतूक मॅगझिन चरोली फाटामार्गे चरोली खुर्द धानोरे मार्गे वळवली आहे। चाकणला शिक्रापूरला औद्योगिक भागात जाणाऱ्या वाहनांची वाहतूक दिघी मॅगझिन भोसरी फाटामार्गे मोशीहून वळवली आहे। आळंदी पोलिसांनी याबाबत नुकतेच आदेश काढलाय। माऊलींच्या पालखीचे प्रस्थान शनिवारी दिनांक 29 जूनला आळंदीतून होणार आहे, तर रविवारी दिनांक 30 जूनला पालखी आळंदीहून पुण्याकडे जाईल, असा आहे वाहतूक व्यवस्थेत बदल। पुण्याहून येणारी वाहने चरोली फाटा, देहू फाटा येथे प्रवेश बंद। चाकणहून येणारी वाहने इंद्रायणी हॉस्पिटल येथे प्रवेश बंद। चिमणी मार्गे येणारी वाहने केळगाव येथे प्रवेश बंद। भोसरी मार्गे स्पाईन रोड अलंकापूर्म मार्गे येणारी वाहने चरोली फाटा, देहू फाटा येथे प्रवेश बंद। रविवारी दिनांक 30 जून रोजी सर्व मार्गांनी येणारी वाहतूक पालखी विश्रांतीवाडी पुढे जाईपर्यंत पुणे आळंदी मार्गावर पूर्ण बंद राहील। खेड तालुक्यात लपण्यासाठी ऊसाची शेती आणि पाणी व शिकारीसाठी पाळीव गुरे यामुळे खेड तालुक्यातील बिबट प्रश्न गंभीर होत चाललाय। राज्य शासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असून बिबट हल्ल्यातून पशुधनाबरोबरच नागरिकांचा जीव वाचणार का, असा सवाल मागील काही वर्षात नागरिक विचारू लागले आहेत। खेडच्या पश्चिम भागाला निसर्ग संपदेचा वारसा लाभलाय, त्यामुळे त्या भागात बिबट्याचा वावर होताच। मात्र आता शहराच्या लगतच्या भागात देखील बिबटे वास्तव्यास आले आहेत। बिबट तसेच अन्य प्राणी यांचे वास्तव शहराच्या लगतच्या ग्रामीण भागात वाढले। ऊसाची शेती वाढल्याने वास्तव्य आणि आडोसा बिबट्यांना मिळू लागला, त्यामुळे बिबट्यांची संख्या खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढली। जंगलाचा नाश झाल्याने बिबट मानव वस्तीत येऊन राहू लागलाय। खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधनावर हल्ले झाले आहेत। पुणे जिल्ह्यात शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर या भागात बिबट प्रश्न अतिशय गंभीर प्रश्न बनलाय। वाढते बिबट्याचे हल्ले पाहता हा प्रश्न कधी मार्गी लागेल, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जाऊ लागलाय। चाकण पालिका हद्दीत चाकण काळूस रस्त्यावर आगरवाडी येथे अत्यंत धोकादायक विजेचे खांब उभे आहेत। वाकलेल्या खांबांना आधार देऊन उभे ठेवण्यात आले आहे। यामधून वीज प्रवाह उतरत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत। आगरवाडी येथून जे 22 केवीची लाईन झालेली आहे, खाजगी ठेकेदारांनी याचे काम केले आहे, पण ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले असून पोल आत्ताच पावसाळ्याच्या अगोदरच वाकलेले आहे आणि शिरोळे यांच्या घरापाशी ते लाईन वाकडी होऊन त्यांच्या घरामध्ये करंट गेला होता। तरी महावितरणने याची व्यवस्थित चौकशी करून परवानगी नसताना 22 केवीची लाईन चालू केलेली आहे, तरी महावितरणने जबाबदारीने याची कारवाई करावी। जर पावसाळ्यात वादळाच्या ह्याच्यात लाईन पडली तर अपघात होण्याची शक्यता आहे, तरी महावितरणने याच्याकडे लक्ष द्यावं। कोरोना कालावधीत चांगली कामगिरी आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी वेताळे गावच्या सरपंच सविता बंडोपंत बोंबले यांनी केली। याच कार्याची दखल महाराष्ट्र राज्य नालंदा ऑर्गनायझेशनने घेऊन पुण्यात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यस्तरीय आदर्श सरपंच म्हणून सविता बोंबले यांचा गौरव करण्यात आला। श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष, राजगुरुनगरचे नगरसेवक तथा राजगुरुनगर सहकारी बँकेचे तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट सुरेश कौदरे यांच्या मातोश्री अनुसया बन्सीलाल कौदरे वय वर्षे 95 यांचे आज रविवारी 23 जून रोजी सकाळी 7 वाजता निधन झाले। त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।